मराठी इंडस्ट्रीत कलाकारांना तासनतास एकत्रित काम करावं लागतं. कित्येकदा सेट लांब असेल तर कलाकारांना तिथेच राहावे लागते. त्यामुळे या कलाकारामध्ये एक छान बॉन्डिंग जुळून येतं. पण या इंडस्ट्रीत असे एकत्रित काम करण्याचे बरेचसे तोटे देखील पाहायला मिळतात. अर्थात यामुळे तुमची बदनामी किंवा तुमचे नाव कोणासोबत जोडण्याचा धोकाही वाढत असतो. पण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कलाकारांना या गोष्टीचे फारसे काही फरक पडत नाही. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री श्वेता मेहेंदळे आणि यश प्रधान यांनी घेतला आहे. श्वेता आणि यश हे झी मराठीच्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेपासून एकमेकांचे खूप चांगले मित्र बनले. या मालिकेनंतरही त्यांची मैत्री आजही अबाधित आहे. श्वेता मेहेंदळे बाईक रायडर आहे. तिने आजवर अनेक ठिकाणी ट्रिप केलेल्या आहेत. त्यात यश प्रधानला देखील पाहायला मिळाले. त्यामुळे ते आजही त्यांची मैत्री जपताना दिसतात. पण याच मैत्रीमुळे त्यांच्या नात्यावर अनेकांनी शंका उपस्थित केली. मालिकेच्या सेटवर कित्येकदा हे दोघे एकत्रित वेळ घालवायचे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यशने एक किस्सा शेअर केला. इंडस्ट्रीत 3 गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय असतात. त्या म्हणजे क्रिकेट, गॉसिप आणि सेक्स. या 3 गोष्टी चघळण्यात इंडस्ट्रीला खूप मोठा इंटरेस्ट असतो. श्वेता आणि मी खूप चांगले मित्र आहोत. पण सेटवर आमच्याबद्दल अनेक अफवा ऐकायला मिळाल्या. मी ज्या खोलीत झोपलेलो होतो त्याच खोलीत श्वेतासुद्धा झोपली होती. सकाळी एक झाडूवाला आला रूम साफ करण्यासाठी. तेव्हा मी त्याला नेपथेड सापडलो. तेव्हा आमच्याबद्दल गॉसिप सुरू झालं. का कुणास ठाऊक मला या गोष्टी ऐकायला आवडत नाहीत. मी हे गॉसिप ऐकलं तेव्हा मी माझ्या बायकोला फोन करून याबद्दल बोललो. अर्थात अशा काहीच गोष्टी नसल्याने आम्ही यावर फक्त हसत होतो. दिवसभर तुम्ही एकच इमेज घेऊन फिरत असता. गंभीर, विनोदी असे खोटे भाव तुमच्या चेहऱ्यावर आणावे लागतात. पण मग इतर वेळीही तुम्ही तसे वागावं या मताचा मी नाही. असे प्रश्न यश प्रधानचे स्पष्ट मत आहे.